of Jesus Court, Anand Salve Ministry, Church of Jesus Court. धन्यवाद माझ्या स्वर्गीय परमेश्वर प्रभू, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो, आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो राजा. धन्यवाद करतो पिता, आतापर्यंत सांभाळलं, जीवित ठेवलंस, तुझे आभार मानतो राजा. पिता मी प्रार्थना करतो परमेश्वर, जे पण प्रभू ज्यावेळेस मी वचन सांगत असेल प्रभू, मुख माझं जरी असलं परंतु माझ्या मुखातून येणारा प्रत्येक वचनाचा शब्द तुझा असावा प्रभू. हे प्रत्येक वचन प्रभू, जे वचनाचं बीज आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे प्रभू, आणि ते एक मोठं प्रतिफळ घेऊन येणारा होऊ दे प्रभू. आज प्रभू राजा या वचनाच्या द्वारे प्रत्येकाच्या ज्ञाना बुद्धीला स्पर्श कर प्रभू, प्रत्येकाचं जीवन तू बदलणारे धन्यवाद करतो. येशूच्या सामर्थ्य नावात ही प्रार्थना विनंती मागतो म्हणून ऐका पिता, आमेन. एक जोरदार टाळी वाजवून आपण देवाला धन्यवाद करू. आजचा जो वचनाचा टॉपिक आहे प्रियांनो, तो आहे परमेश्वर तुम्हाला ऐकत आहे आणि तुम्हाला पाहत आहे. आपल्या शेजारच्याला बोला, परमेश्वर तुम्हाला ऐकत आहे आणि पाहत आहे. आता परत बोला, आता घाबरून राहा, देवाला घाबर. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रियांनो व्यक्ती काही बोलत असतो, देव त्याच्या बाजूला उभा असतो. काही करत असतो, परमेश्वर त्याच्या बाजूला उभा असतो. एखाद्याला वाटत असन परमेश्वर मला बघत नाहीये, मी चोरून लपून एखादं पाप करून घेतो, तर हे पॉसिबल होणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रियांनो बायबल मध्ये पण एक असंच उदाहरण दिलंय, आपण ते वचन बघूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण चर्च मध्ये आलो असतो तर कुठल्या मनुष्याची भेट घ्यायला नाही, तर फक्त देवाची भेट घ्यायला आलेलो आहे. आपण देवाचं वचन ग्रहण करायला आलेलो आहे. प्रत्येकाने जर विश्वास ठेवला, आज मी जे माझे पास्टर मला वचन सांगतील त्या वचनातनं मी प्रभूची माझी भेट होईल आणि ते वचन फक्त माझ्यासाठी आहे. आज तुमच्या चुका असू द्या, वचन कुणासाठी टोमणे मारायला नसतं, वचन कुणाला टोचून बोलण्यासाठी नसतं. तर वचन हे काय करतं, ज्यावेळेस ते बीज आपल्या हृदयामध्ये जातं तर एक प्रतिफळ घेऊन येत असतं. बायबल काय सांगतं, काही बी खडकाळीवर पडले, काही सुपीक जमिनीवर पडले, काही काटेरीमध्ये पडले. प्रेज द लॉर्ड. काटेरीमध्ये पडले, ते वाढले, पण त्यांची वाढ काय झालं, खुंटून गेली. म्हणजेच काय, वचन ऐकलं पण जगिक दुनियामध्ये राहून कुणाची चाडी आई, कुणाची चुगली आई, कुणाला काय बोल. देवामध्ये तर आहे, पण काय झालेलं आहे, ती वाढ होत नाही. त्या काट्यांमुळे ते काय होतंय, ती वाढ होत नाही. ती आत्मिक आशीर्वाद आहे, ते भेटत नाहीये. प्रेज द लॉर्ड. काही खडकाळीवरती पडले, म्हणजेच काय की काही लोक चर्चला येतात, ऐकलं, चर्चच्या बाहेर गेले, डायरेक्ट विषय संपला. काय वचन झालं माहित नाही, काय झालं माहित नाही. एक फॉर्मॅलिटीज म्हणून पूर्ण करायची, आम्ही विश्वास आहोत, चर्चला येतोय, विषय संपला. आपल्याला कसं व्हायचंय, सुपीक जमिनीत पडलेलं आपल्याला बीज व्हायचंय. जेव्हा ते सुपीक मध्ये पडलं ना, ते मोठं प्रतिफळ घेऊन आलं, त्याला फळं आले, त्याच्यावरती पाखरांनी काय केलं, विसावा घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एवढंच सांगतो, आज आपलं हृदय ते सुपीक जमिनीसारखं करा. हे वचनाचं बीज आज तुमच्या हृदयामध्ये जेव्हा पडणार आहे ना, ते एक प्रतिफळ घेऊन आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एकदा आपल्या शेजारच्याला बोला, परमेश्वर तुला ऐकत आहे आणि पाहत आहे. आता त्याला हात मिळून प्रेज द लॉर्ड करा. बघू आपण एक वचन बघूया, योहान 20, डायरेक्ट शेवटचं. योहान 20 अध्याय 20 वचन 24 बघू आपण. मत्तई, मार्क, लूक आणि त्याच्यानंतर काय येतं, योहान. मत्तई, मार्क, लूक आणि त्याच्यानंतर येतं योहान. शेवटच आहे डायरेक्ट 20वा अध्याय. त्याच्यामध्ये टोटल अध्याय 21 आहे, पण अध्याय 20 वचन 24. ध्यान देऊन ऐका. येशू आला तेव्हा 12 जणांतील एक म्हणजे दिदोम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, आपला
हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारास. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास धरणारे ते धन्य. आमेन. आता हे वचन आपण वाचलं, याच्यामध्ये येशूचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे थोमा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस काही शिष्य त्या खोलीमध्ये बसले होते त्यावेळेस थोमा हा ऍबसेंट होता, तो उपस्थित नव्हता. येशूने तिथं दर्शन दिलंय. दर्शन दिल्यानंतर जेवढ्यांनी बघितलं तेवढ्यांनीच विश्वास ठेवलाय. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं माहितीये, ज्यावेळेस शिष्यांनी थोमाला सांगितल्यानंतर ते बोलले, आम्ही येशूला पाहिलं. थोमा त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हता. पॉज कर रे जरा. हा, थोमानी तिथे विश्वास नाही ठेवला. प्रेज द लॉर्ड. आता ध्यान देऊ नाही का, पण जेव्हा सांगितलंय एवढं कळकळून सांगतायत, विश्वास ठेवलेला नाही. आता ध्यान देऊ नाही का, 26वं वचन बघू आपण. इथं वचन काय सांगतं, मग 8 दिवसानंतर. किती दिवसानंतर? 8 दिवसानंतर हे सगळे पुन्हा काय झालेले, एका खोलीमध्ये एकत्रित आलेले. पण 8 दिवसाच्या आधी जे बोलणं झालं, बरोबर, त्याच्यावरती विश्वास नव्हता. बरोबर. आता तुम्ही लक्ष द्या इकडं. 8 दिवसाच्या आधी जे बोलणं झालं, तुम्हाला माहिती येशू तिथं होता, पण ह्यांनी बघितलं नाहीये. 8 दिवसाच्या नंतर हे पुन्हा तिथं जमलेले आणि त्याच्यानंतर येशू तिथं आलेला आहे. आता येशूला कुणी जाऊन सांगितलं होतं का, येशू थोमा विश्वास ठेवत नाही, आम्ही बंद खोलीत जातो, मग तू काय कर, तिकडे येऊन त्याला प्रकट हो, असं झालंय का? नाही झालं. वचन काय सांगतं, 8 दिवसानंतर जेव्हा ते खोलीत होते, येशू त्यांच्या मध्ये आला. म्हणजे याचा अर्थ 8 दिवसाच्या आधी येशूनी जे शिष्य सांगत होते, येशूने ते ऐकलं होतं की थोमाला आता मला स्वतःला दर्शन देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं येशूला कुणी सांगितलं नाही, येशू कुठे रे बाबा, ये पटकन आणि थोमाला दर्शन दे. नाही, देव तिथं होता, येशू तिथं उपस्थित होता. 8 दिवसाच्या आधी येशूने ऐकलं की शिष्य त्याला सांगतात, अरे आम्ही येशूला बघितलं, हा नाहीच म्हणतोय. मग येशू तिथं उपस्थित होता, येशूने हे ऐकलं, हा नाही म्हणतोय, पण योग्य वेळेस मी थोमाला बरोबर मी काय करीन, दर्शन देईन. आज प्रियांनो, तुम्हाला वाटत असेल येशू इथं आहे का? येशू आहे. तो ऐकतोय वचन काय चाललंय. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस 2 व्यक्ती बाहेर बसतात ना, ज्यावेळेस एकमेकांचं चालतं ना तिथं डिस्कशन, तुम्हाला माहिती येशू तिथं पण असतो. प्रेज द लॉर्ड. आपण इथं बघितलं 8 दिवसाच्या आधी हे तिथं डिस्कस करतायत. प्रेज द लॉर्ड. पण तो नाहीच म्हणतोय, नाही येशू कसं काय शक्य आहे, येऊ शकत नाही. पण बरोबर 8 दिवसाच्या नंतर येशू काय करतोय, त्याला पण आणि जे तिथं बोलत होते त्या सगळ्यांना परत एकदा तिथं दर्शन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जिथं तुम्ही बसताय ना तिथं येशू तुमचं ऐकतोय. प्रेज द लॉर्ड. मला याच्यातनं काय सांगायचंय माहिती, आपण जर कुठं बसलोय, एखाद्याच्या घरात काय झालंय, त्याच्या घरात जर काय झालंय, तर काही वेळेस काय होतं, त्या घराचा दोष पण काढला जातो. हा, त्या बाईला अक्कल नाही म्हणून या घरात आपल्याला अधिकार दिलेला नाहीये. आपण जर एखाद्याची अक्कल काढत असेल ना, तर देव आपल्याला ऐकतोय, हे लक्षात ठेवा. कारण थोमा पण तिथं तेच बोलत होता की नाही, मी विश्वासच ठेवणार नाही. मग तुम्ही सुद्धा थोमासारखे अल्पविश्वासी झालात का? आपल्या शेजारच्याला बोला, अल्पविश्वासी नको राहूस. प्रेज द लॉर्ड. जिथं पण बसशील ना, तू काही पण बोल, देव तिथं तुला ऐकणार आहे. तू जिथं कुठं उभा राहशील ना, तू बोल, परमेश्वर तिथं उभा राहणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस कोविडचा समय होता ना, मी इंटरव्ह्यू साठी एका ठिकाणी गेलतो. मला काहीच येत नव्हतं, काहीही माहिती नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 60-65 लोक आले होते तिथं. त्यांना फक्त 4 ते 5 लोक सिलेक्ट करायचे होते. मला त्याच्यातलं बिलकुल नॉलेज नव्हतं, काहीच नाही. कोविड होता, आता काम तरी काय करू. मग एक सिक्युरिटीचं काम भेटलं होतं. त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं, ज्याला 2 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी थांबा, बाकीच्यांनी निघून जावा. आता मी विचार केला, म्हणलं आता काय करू मी, मला तर काही एक्सपिरियन्स नाहीये. कोविड मध्ये आता कोविड आलाय, आता काय करणार, लोकांना कामाची गरज होती, सगळं काय बंद होतं. पण मी काय केलं, मला ज्या लाईनीमध्ये बसवलं होतं, मी ऐकलं होतं, त्यांनी क्लिअर सांगितलं, जिनको 2 से 3-4 साल का एक्सपिरियंस है वही बंदा यहाँ पर रोकेगा, बाकी सब निकल जाओ. तर बरेच आले होते तिथं, जवळजवळ जास्त होते, 70-75 होते. काही 15-20 जण निघून गेले, पण तिथं 60-65 लोक राहिले.
सिलेक्ट करायचे होते फक्त 4च लोक. मी तिथं वारंवार प्रार्थना करत बसलो होतो, वारंवार. मी पण हेच वचन सांगितलं, प्रभू आज मी इथं बसलोय ना, तू माझ्या सोबत इथं आहेस आणि ही नोकरी तू मला दिलीस म्हणून मी तुला धन्यवाद करतो. जी नोकरी तू मला देशील ह्या पगारातनं मी तुला माझा हिस्सा देईन प्रभू. हे मी तिथं बसून मी घोषणा करत होतो. ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यूचा नंबर आला ना, जेव्हा मी आतमध्ये गेलो, मला त्यांनी खुर्चीवर बसवलं. मला त्यांनी पहिलं सांगितलं की तुमचा एक्सपिरियन्स किती. मी त्यांना क्लिअर सांगितलं, सर मला काही एक्सपिरियन्स नाही. त्यांनी मला सांगितलं, मग तुम्हाला काय ऐकायला कमी येत होतं का, चला उठा आणि निघून जा. पण मी तिथं बसून मी त्याला बोललो, मी माझ्या प्रकारे मी त्याला इंटरव्ह्यू दिला. मी म्हणलं सर मला एकच संधी द्या. ते ऐकत नव्हते, म्हणले आम्हाला एक्सपिरियन्स वाले पाहिजेत आणि एकतर कोविड आहे आता. तर मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली. त्यांनी मला 2-3 प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर ते मला इतके प्रश्न विचारायला लागले ना, तर अक्षरशः त्यांना मी प्रार्थना काय केली ते प्रभू, ज्यावेळेस मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघन ना, माझ्या डोळ्यात एक प्रकाश त्यांच्या डोळ्यात जाऊ दे, त्यांच्या बुद्धीला स्पर्श करू दे, मला सिलेक्ट करू दे. मी घोषणा करत होतो, मी गेलो. त्यांनी मग सांगितलं तुम्हाला तर काही येत नाही, पण तरी पण आम्ही रिस्क घेतो, तुम्हाला घेतो आम्ही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे काय झालं, जिथं तुम्ही बसताल तिथं प्रार्थना करा, देव तिथं तुमचं काम करणार आहे. मी जर म्हणलं असं ना आता आपलं काही काम नाही, चला नाही म्हणले थाकल नाही, चला निघून, मी माघार नाही घेते. मला माहिती होतं देव काय म्हणतो, तू जिथं कुठं जाशील मी तुझ्यासोबत तिथं राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, आपण शमूएल अध्याय 1:6 मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी असं सांगितलंय की हन्ना जी होती ना, हन्ना तिची सवत तिला चिडवत होती. काय करायची, तिला चिडवायची. हन्ना काय करायची माहिती का, राग करायची, जेवण सोडत होती. नवरा म्हणायचा, हन्ना तू का नाराज झालीस, तू का जेवण सोडलंस, तू अन्न का त्याग केलंस, तू कोटवर अशी रडत राहणार आहेस, अगं रडू नकोस. पण एका स्त्रीला जर लेकरू नसन तर तिला किती जण टॉर्चर करतात. प्रत्येक जण येतात लग्नाला. आता तर असे झालंय, 1 वर्ष झालं लग्नाला आणि मग काय राहिलं का नाही. मग ते लोक लगेच चालू होतात, काय काय खोडीला असतात, भैया मग अजून कस का नाही राहिलं, अजून कस का नाही राहिलं. म्हणजे ज्याला ठेवायचंय त्याचं काय नाही, पण बाकीच्यालाच लई काळजी पडलेली. प्रेज द लॉर्ड. बरेचसे लोक आहेत, बरोबर ना, बरेचसे लोक आहेत. त्या हन्नाला तिथंही कोणीतरी चिडवतच असेल ना. इतके वर्ष झाले, तुझी सवत आहे, तिला लेकरं झाले. जुन्या करारामध्ये 1 पेक्षा जास्त लग्न करत होते, लेकरू नाही झालं तर दुसरी पत्नी करत होते. या ठिकाणी तेच झालेलं आहे. तिची सवत जी होती त्या सवतला काय आहे, लक्ष द्या, त्या सवतीला काय होतं, लेकरं होते पण हिला नव्हतं. प्रेज द लॉर्ड. ती रडायची, ती कुडकुड करत बसायची, रडत बसायची, ड्रामा करत होती. घरामध्ये रोज नाटके चालली असतील. अहो काय तुमची ती बघा, ती मला चिडवती, नाही झालं ते झालं, अमुक झालं, मी जेवणारच नाही, मला हेच नको, मला तेच नको. पण कुठंतरी परमेश्वर ऐकत होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण जेव्हा पतीने सांगितलं ना, तू कोटवर अशी कुडकुड करत राहणार आहे, तू कुठपर्यंत अशी चिडचिड करत राहणार आहेस. हालेलुया, हालेलुया. पण तिने ज्यावेळेस एक निर्णय घेतला ना की नाही, आता मी सुद्धा काय करणार आहे, देवाला प्रार्थना करणार आहे. जेव्हा तिने एक निर्णय घेतला, जेव्हा ती त्या मंदिरामध्ये गेली, तिथं रडून ती प्रार्थना करायला लागली, तेव्हा देवाने तिची प्रार्थना ऐकली. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रियांनो, आपल्याला इथं समजते काय की ती जिथं कुठं होती तिने तिथं प्रार्थना करायला सुरुवात केली आणि तिथून एक देवाचा सेवक होता. तो देवाचा सेवक तिला काय म्हणला की तू जे मागत असेस ना, तुला ते परमेश्वर देवो. कारण तिच्या प्रार्थनेमध्ये, प्रेज द लॉर्ड, तिच्या त्या रडण्यामध्ये प्रियांनो तो एक शोक होता. कारण बायबल काय सांगतं, जे शोक करतात ते लोक धन्य आहेत. हालेलुया. शोक कसला करायचा आहे, आपल्याला देवाजवळ तो शोक करायचा, जसं हन्ना ती शोक करत होती. शोक करणं, आता लोकांना वाटतं नुसतं बोंबलत बसणं, ओरडत बसणं, तसलं नाही. देवाकडे शोक करायचा आपल्याला, ती ओरड करायची. ती ओरड कशी पाहिजे माहिती, आत्मिक पाहिजे. काल जसं आपण ऑनलाईन मध्ये प्रार्थना केली, आपण काय केलं होतं, सगळे देवाची आग उतरवत होतो. शैतानाच्या सगळ्या कट कारस्थानावर आपण काय करत होतो, सगळे मिळून प्रभू तुझी आग उतरव आणि या शैतानाला पळून लाव. त्याला म्हणतात शोक करणं. एखादा व्यक्ती तिथं, एखादा एक्सपायर झालाय आणि त्याच्या घरची छाती ठोकून ठोकून शोक करतायत, त्याला शोक करणं म्हणत नाही. हा जो शोक परमेश्वराने सांगितलाय, हा आत्मिक आहे. आत्मिक रीतीने आपल्याला काय करायचं, शोक करायचा आहे. म्हणून सांगतो काय, जिथं थोमा होता, थोमाने विश्वास नाही ठेवला, पण देव तिथं ऐकत होता. हालेलुया. आज आपण जिथं कुठं बसतो ना,
जर देवाला आठवण केली तर देव तुम्हाला आशीर्वादित नक्कीच करणार आहे। असा विश्वास ठेवा, इथून पुढं कुणाची चुगली करण्याआधी ना मला देव ऐकतोय हे ध्यानात धरा। हालेलुया, हालेलुया। कुणाला काही सल्ले द्यायचे काम नाहीये। लोक तुमचा सल्ला ऐकतील आणि काय म्हणतील माहिती का, लय शाणा लागून गेला मला सांगायला आलाय, काही गरज नाही पडली। हाताने आपली इन्सल्ट कुठं करून घ्यायची नाहीये। प्रेज द लॉर्ड। बायबलमध्ये अशी खूप उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं आहेत जिथं माणूस बसलाय, जिथं एखादा सेवक बसलाय, प्रार्थना केली तिथं त्याला इन्स्टंट उत्तर भेटलेलं आहे। हालेलुया, हालेलुया। मी आज हे वचन का घेतलेलं आहे, मला प्रभूंनी सांगितलं होतं की मंडळीमध्ये खूप अशा गोष्टी झालेल्या आहेत, आपल्याच नाही, इथं लक्ष द्या, बऱ्याचशा मंडळीमध्ये अशा खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत। 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले देवामध्ये आहेत, परंतु अजूनही त्यांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उठलेलं आहे की खरंच देव माझी प्रार्थना ऐकतोय का। बऱ्याच वेळेस मला फोन येतात ना, तेव्हा मला बरेच लोक कारण देतात। म्हणलं ना सिस्टर, ब्रदर, तुम्ही विश्वासू आहात का? हो। मी सांगायच्या आधी सगळा इतिहास सांगतात। हो, आमचा लक्ष द्या, हो आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, हो आम्ही 10 वर्ष झालं देवामध्ये आहे, हो आम्हाला सगळं माहिती आहे। मग मला एक प्रश्न पडतो, ते जर 10 वर्ष झालं ख्रिस्तामध्ये आहेत, ध्यान देऊन ऐका, मग मला सांगतायत की पास्टर काहीतरी प्रार्थना करा ना, घरात काहीच चांगलं नाही चाललं। मग 10 वर्ष काय केलं, भज तळले का? 10 वर्ष काय केलं? हा, 10 वर्ष केलं काय? मी नावं नाही ठेवते कुणाला, पण बरेचसे मला फोन येतात, पास्टर माझं असं झालंय, माझा पती ऐकत नाही, माझे लेकरं ऐकत नाही। अरे मग 10 वर्ष काय केलं? काय नाही, 10 वर्ष फक्त चर्चला गेलो, बसलो, टाळ्या वाजवल्या आणि बाहेर पडलो। तुम्हाला माहितीये, देवासाठी ना, देवासाठी भेटण्यासाठी देवाला आहे ना, देवाला असा आतुर राहा, आतुर की यस मला आज उद्या चर्चला जायचंय, मला उद्या चर्चला जायचंय, मी सगळ्यात आधी जाणार आहे, तिथं कुणी असू नसू पण मी देवाची नाचून गाऊन मी स्तुती आराधना करणार आहे। हालेलुया। आपण जेव्हा नातेवाईकाच्या घरी जातो ना, एक्साइटेड असतो, अरे माझं 25 तारखेचं रिझर्वेशन आहे, मी आता तिकडे जाणार। मग मी त्यांना गेल्या गेल्या म्हणणार, पहिलं हे बनवा, बरोबर ना, एक एक्साइटमेंट असती। जेव्हा स्त्री आपल्या माहेरी जाते ना, माहेरी लय खुश असते ती, पण जाताना नवऱ्याला सांगते, हो तेवढं ते काम करून घ्या बरं का, मी सांगितलेलं आल्यावर मला असं असं पाहिजे। ती एक्साइटेड असते, मी आता माझ्या मम्मीच्या घरी जाणार, इथं नवऱ्याच्या घरी खूप काम होतं, आता तिथं गेल्या मी फक्त झोपा काढणार। ती खुश असते, ती एक्साइटेड असते, आता मला आराम आहे तिकडं। तसं देवासाठी एक्साइटेड राहा की अरे आता मला थोड्या वेळाने मला प्रार्थनाला बसायचंय, आता मला देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचंय। हालेलुया। ही एक्साइटमेंट देवाला दाखवा। प्रेज द लॉर्ड। ती एक्साइटमेंट दाखवली ना तर देव पण एक्साइटेड होईल की अरे खरंच दे ना बाई, काय ते पण देव पण एक्साइटेड होईल। आणि देव काय म्हणून माहितीये का, खरंच माझं लेकरू माझी भेट घेण्यासाठी आतुर आहे, त्याच्या आधी मला तिकडे जायला पाहिजे। हालेलुया। एक प्रियकर नाही का, प्रियसीला भेटायला जाताना काय टकाटक होऊन जातो। मी राणीला बघायला गेलो, माझ्या पत्नीला बघायला गेलो होतो, नवीन कपडे घेतले होते मी, मला मुलगी पाहायला जायचे, ऑलरेडी मी पाहिलेलीच होती, बोलत सुद्धा होतो, भेटत पण होतो, पण मला जायचं होतं आता जरा शान मध्ये जाऊ, सासरवाडीतले लोक मला बघतील। प्रेज द लॉर्ड। माझी पत्नी पण तिथं मस्त साडी घालून बसली होती, मस्त पावडर लिपस्टिक लावून बसली होती, आता मला पाहायला येतील। मला याच्यातनं काय सांगायचंय, जसं एक्साइटमेंट आपलं असतं ना, तसं देवाबद्दल एक्साइटमेंट दाखवा। दाखवा की प्रभू काही पण होऊ दे, मला यायचंय। तुम्हाला माहिती, मी रविवारसाठी आतुर असतो, प्रभू कुठलं वचन सांगू, परमेश्वर सांगतो हे 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 सांग, असं कर, हे बोल, असं बोल। आज आपली जी ऑनलाईनची प्रार्थना चालू झाली 10 वाजताची, तिथं पण मी एक्साइटेड असतो, प्रभू तुला भेटायची वेळ आता आलेली, आता 10 वाजता मी तुझी भेट घेणार आहे। तुम्हाला माहितीये आपला 9:55चा टाइम आहे। प्रेज द लॉर्ड। आता देवाला माहिती पडलंय, परमेश्वराला माहिती पडलंय, माझी लोक बरोबर 9:55, 10ला आता सगळे येतील, देव आपल्या आधी ऑनलाईन मध्ये बसलेला आहे। हा चला मी आलेलोय, कोण आलंय, आली परी, कोण आली, मारिया आली, मारिया, म्हणजे मी एकेरी घेतोय पण परमेश्वर ते नाव घेत असेल। हा पहिलं कोण आलं, हे आली, दुसरे ते आले, तिसरे ते आले, अरे बाबा सगळे आलेले। मग आपण काय करत असतो, प्रार्थना करत असतो, आपली एक्साइटमेंट परमेश्वर बघतोय, अरे कुणी कामात आहे,
कुणी घरामध्ये बसलंय, प्रेज द लॉर्ड, कुणी प्रवासामध्ये, कुणी कानाला फोन लावलाय, नाही माझी ऑनलाईन प्रार्थना चालली ना, सारखा जरा बाजू, ही एक्साइटमेंट दाखवा. देव बघा कसं फास्ट काम करतो. हालेलुया, हालेलुया. एक आपण वचन बघूया, स्तोत्र संहिता 33 वचन 13. हे आपण घेतलेलं आहे वचन, पण बघू आपण 33 वचन 13. हा बघा, मी वाचतो. स्तोत्र संहिता अध्याय 33 वचन 13. बघा वचन काय, परमेश्वर आकाशातून पाहतो आणि सर्व मानव जातीला तो निरखतो. बघा परमेश्वर कुठून पाहतोय, कुठून पाहतोय, बोला. आपल्या शेजारच्याला जरा हलवा, झोप आली असेल तर. हा बोला, हा जागते रहो. आपल्या शेजारच्याला बोला, परमेश्वर तुला स्वर्गातून पाहत आहे आणि तुला निरखून पाहतोय. परमेश्वर माहिती कसं बघतो, निरखून बघतो. आज एखादी बहीण साडी घ्यायला गेली ना, ती अशी कलर बघत नाही, हा अहो लय छान आहे हो, कलर लय भारी, लगेच पॅक, लगेच नाही. ती काय करणार, त्याला खोलून बघणार, निरखून बघणार. बघणार का नाही, त्याचा फॉल किती मोठा आहे, याला अहो ब्लाऊज पीस आहे का याच्यामध्ये अटॅच, म्हणजे मनात विचार असतो ब्लाऊजचे पैसे वाचतील आपले, बरोबर ना. कुठलीही गोष्ट घेण्यासाठी है ना. आपण साधं बाजारात जरी गेलो कांदा बघायला, तरी कांदा घ्यायला, तरी कांदा आपण निरखून बघतो, बाबा सडलेला नसावा. जसं आपलं बघणं आहे तसं देवाचं नसतं, देव एकदम ऍक्युरेट बघत असतो. मी नाही बोलत, बायबल सांगतो. थॉमस ब्रदर वाचा 33:13 काय सांगताय बघा. हा परमेश्वर आकाशातून पाहतो. हा बघा, आकाशातून पाहतो. कुठं काय, सर्व मानव जातीला तो निरखून पाहतो. बरोबर, बस बस बस. वचन काय सांगते माहितीये, सर्व मानव जातीला, फक्त ख्रिस्ती लोकांना नाही बरं का. कोणाला बोला, सर्वांना. फक्त बाप्तिस्मा झालेले नाही बरं का. हा कोणाला, सर्वांना निरखून पाहतो. आता तो पाहतोय, कुणाला आतमधून झोप आली, कुणाचे डोळे असे गोंगलेत, ते वरून सगळं मी तर बघतोयच, पण स्वर्गातनं पण परमेश्वर बघतोय. कोण वचन ग्रहण करतय, कोणत्या वचनाचं बीज घेतय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला एक बोलू का, हो, आज काय करा, तुमच्या सगळ्यांचे मोबाईल आहेत ना माझ्याकडे द्या, मी तुम्हाला 2 दिवसांनी देतो, ठीक आहे. सगळ्यांची मोबाईल मी आता जप्त करणार, 2 दिवस आपली प्रार्थना नको होऊ देऊया. मी सगळ्यांची मोबाईल आज घेऊन जाणार. काय तुम्ही काय बिझनेसमॅन नाहीयेत, बरोबर, हो का, लगेच तयारी. तुम्ही काय बिझनेसमॅन नाहीयेत, बरोबर, बरोबर. तुमची कुठे डील आहे का, आहे का कुठे डील. माझं 100 कोटीचं सायनिंग करायचंय, मला एक लय मोठा फोन येणार आहे. मुख्यमंत्र्याची माझी भेट आहे, माझी त्याची मीटिंग आहे, मला फोन येणार आहे. थोड्या वेळ सगळ्यांचे फोन जमा करा बरं का, फोन जमा करा, घरी घेऊन जायचे. तर काय झाले माहिती का, हे बंद झालं पाहिजे. बघा फोन हा दिलाय कशासाठी माहिती, काल पण आपण काय प्रार्थना केली, असं वर नका ढकलत बसू, साहित्य तुम्हाला ढकलून देईल एक दिवस. अहो पडल्या पडल्या चालू आहे. मी प्रार्थना करत होतो, मला प्रभूंनी सांगितलं बाळा यांचे फोन 2 दिवस जप्त कर. आता मी करणार, काही फरक नाही पडत तुम्हाला, काही फरक पडत नाही. काय फरक पडणार आहे का सर, काय फरक पडणार आहे कुणाला. फोन डायरेक्ट जप्त, मी तुमच्या घरात येणार आणि सगळ्यांना त्यांचे फोन बरोबर. आज काय रविवार आहे, ठीक आहे, सोमवार मंगळवार दादाचा बी जप्त. हा पालखीनबाई म्हणतात मी तुमचा जप्त करते. आता माझं कामच त्याच्यावरती, तुम्हाला माहिती आहे, मला त्याचे ऑर्डर असतात, बरोबर आहे का नाही. आता तुमचं कुणाचं काम नाहीये. काय झालंय माहिती का, मनुष्याने काय केलंय माहिती का, खरंच मी तुम्हाला सांगतो, या 24 तासामध्ये ना देवाला 10 मिनिटं देतात, ते बी प्रार्थना झाली. खरं सांगा, खरं काल रात्री किंवा रोज अर्धा तास कोण प्रार्थना करतो, देव बघतोय तुम्हाला. रोज अर्धा तास कोण प्रार्थना करतो, आपला हातवर आहे भाऊ, आपण तर करतो का, देव मला बघतो. मला सांगा, करतच नाही कोणी तर काय देवाकडनं आशीर्वाद भेटणार आहे, भेटणार आहेत का. पण खरं मला माहिती, मग मी सांगतो ना तुम्हाला, रील्स कमीत कमी 45 मिनिटं तरी तुम्ही 100% बघत असता, हे मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला 100% तुम्ही मोबाईल बघत असणार. मग मला सांगा, जर प्रार्थनाच नाहीये तर मला सांगा देवाकडनं काय तुम्ही अपेक्षा ठेवणार आहे, काय अपेक्षा ठेवणार सांगा ना. म्हणून तर मला प्रभूंनी सांगितलं ना,
10 ते 10:30चा टाइम हा फक्त मला द्या. देव बोलतोय 10 ते 10:30चा टाइम परमेश्वर म्हणतो फक्त मला द्या. आपण जर देवाला वेळ दिला ना तर देव आपली भेट घ्यायला येणार आहे. आता प्रभूला परमेश्वराला हे आपलं शेड्यूल माहिती पडलंय की आज 7 दिवस झालेत, सगळे ऑनलाईनच्या माध्यमात येतात. देव आपली भेट घ्यायला येतोय माहिती तुम्हाला. मी खरंच सांगतो, मी जेव्हा प्रार्थना करतो ना डोळे बंद करून, मला असं जाणवतं की काहीतरी उतरतंय. मला असं फील होतं की खरंच काहीतरी घडतंय, कारण तितकं देवाच्या उपस्थितीत बसणं गरजेचं आहे. मी काल विचार केला की म्हणलं प्रभू आज लवकर झोपतो, नाही मला झोपूच दिलं नाही. उठ प्रार्थना कर, उठ प्रार्थना कर. मी एक विषय घेतलाय, टॉपिक मोठा प्रार्थनेचा, मी नाही सांगणार तुम्हाला. मला प्रभू म्हणतो उठ प्रार्थना कर. मी म्हणलं प्रभू रोजच करते ना, आज लवकर झोपतो म्हणजे लवकर उठतंय, मला नाही झोपू दिलं, उठ प्रार्थना कर. शेवटी मी उठलो, प्रार्थना करत बसलो आणि जेव्हा बघितलं म्हणलं प्रभू 3 वाजले, आता झोप. का मला 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 नाही वाटत, मला पण वाटतं ना 11:30ला दाराडूर झोपावं, पण मी रिलेशन मेंटेन करतोय देवासोबत. हालेलुया. रोज वचन द्या प्रभूला, 1 तास परमेश्वराला द्या. आपण तर अर्धा देतोय ना, आपण सगळे अर्धा तास तर देतोय ना. आता पर्सनली तुमचा काय करा, अर्धा तास देवाला द्या. पर्सनली सगळं काम बाजूला टाका की प्रभू हा वेळ मी तुझ्यासाठी देणार आहे. मग बघा जीवनात किती मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात. प्रार्थना करायची नाही, काय नाही, काय नाही, काय काय फायदा आहे मग? थोमासारखं व्हायचंय का आपल्याला? पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा थोमानी येशूला बघितलं ना, सगळ्यात जास्त त्यांनी मोठं काम केलं. आज थोमा जर भारतात आला नसता तर आज मी इथं वचनाला नसतो. तो आलाय आपल्या आशिया खंडामध्ये की बघा येशू जीवित आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा, येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या. त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपल्याला कळलं, नाही तर आज आपणही सैतानामध्येच पडलो असतो, कुठेतरी बसलो असतो आपण. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून वचन काय सांगतं, देवबाप तुम्हाला स्वर्गातनं बघतोय, तो तुम्हाला निरखून बघतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया.